ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग, भाग 28। मागील भागात आपण पाहिले की भगवंत अर्जुनाला म्हणाले, उत्पत्ती ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांती जेथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो, अर्जुना त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन राहशील। अरे हे आत्मज्ञान, सर्वांमध्ये जो मी गूढ त्या माझेही गुप्तधन आहे। हे ज्ञान जरी दुर्मिळ असले तरी तू माझा परमभक्त असल्यामुळे मी तुला हे स्पष्ट केले आहे। ओवी क्रमांक 1351। तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही, तरी आता तुझ कई गोप्य मी करी। म्हणोनी आगवीची गुढे जे पाहुणी अति उघडे, ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक। तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापकते वीरा विशो करी। आगवा आंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीची असे। भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना मीठ पाण्याला आपले सर्वस्व देते, आपले खारेपण विसरून जलरूप होताना लाजत नाही। त्या मिठाप्रमाणे तू माझ्या स्वरूपात एकरूप होण्यास लाजत नाही, तर मीही तुझ्यापासून काही गुप्त गोष्ट ठेवीन काय। म्हणून माझी जेवढी गुह्य म्हणून आहेत त्या सर्व आमच्या ज्या गुह्य वचनापुढे उघडी पडतात, तर तो माझा शुद्ध गुह्य उपदेश तू नीट ऐक। अर्जुना तू आपले बाह्य आणि आंतरिक सर्व व्यापार, मी जो सर्व व्यापक, त्याला विषय करून त्या प्रित्यर्थ कर। वायू जसा सर्वांगाने आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे तू सर्व कर्मांमध्ये माझ्या स्वरूपाचे स्मरण ठेव। किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरुणी घाली। आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी। मी सर्व वस्तीचे वसवटे, माझे नामे जिये चोखटे, तिये जीवा यावया वाटे वाचे चिये लावी। हाताचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी। आपुला अथवा परावा ठाई उपकारसी पांडवा, तेने यज्ञे होई बरसवा याज्ञिको माझा। हे एकैक शिकवू काही पै सेवके आपुल्या ठाई, उरवणीयेर सर्वही मी सेव्यची करी। किंबहुना तू आपले मन माझ्या निवासाचे स्थान कर, आणि तू आपले कान माझ्या गुणश्रवणाने भरून ठेव। आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत, ती माझी रूपे आहेत। त्या संतांच्या ठिकाणी तुझी दृष्टी जशी स्वरूप सुंदर स्त्रीवर लुब्ध असते तशी ठेव। सर्वांचे निवासस्थान मीच आहे। त्या माझी जी निर्मळ नावे आहेत त्याची जिभेला सवय लावावी, म्हणून ती वाणीमध्ये अक्षय धारण कर। हातांनी करायची कर्मे, पायाचा संचार माझ्या प्रित्यर्थ होत असावा। अर्जुना स्वतः करिता आणि दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी ज्या क्रिया करशील त्या मला अर्पण करून माझा याज्ञिक हो। अशी एक एक करून किती गोष्टी तुला शिकवाव्यात। आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून सर्व जग मद्रूप समजून सेवा करण्यास योग्य आहे असे तू समज। तेथ जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नाम मीची एकू, ऐसे न्याश्रयो अत्यंतिको लाहासी तू माझा। मग भरले या जगांतू जाऊन या तिजयाची मातू, होऊन ठाईले एकांतो आम्हा तुम्हा। तेव्हा भलतिये अवस्थे मी तू ते तू माते, भोगिसी ऐसे आईते वाढेल सुख। आणि तिजे आढळ करीते निमाले अर्जुना जेथे,
ते मीची म्हणोनी तुम्हा ते पावसी शेखी, जैसे जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा, येता गाभोगाभा काही आहे. तेव्हा प्राण्यांविषयीची द्वेषवृत्ती नाहीशी होऊन सर्वत्र वंदन करण्यास मीच काय तो एकटा शिल्लक राहील, असा अनुभव तुला येऊन माझे सानिध्य लाभेल. आणि अर्जुना, सर्व जगात तिसऱ्याची म्हणजे जगभासाची निवृत्ती झाल्यावर देवभक्ताचा, तुझा आणि माझा एकपणा होऊन तुला माझी प्राप्ती होईल. त्यावेळी वाटेल त्या स्थितीमध्ये हवे त्या वेळेला तू माझा आणि मी तुझा उपभोग घेईन, असे आयते सुख वाढेल. अर्जुना, प्रतिबंध करणारे तिसरे जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे समजून शेवटी तू मला प्राप्त होशील. पाण्यात पडलेल्या सूर्याचे प्रतिबिंब पाणी नाहीसे झाल्यावर मूळ बिंबाला एकरूप होण्यास येताना काही विरोध आहे का? पै पवनो अंबरा का कल्लोळू सागरा, मिळता आडवारा कोणाचा गा. म्हणून तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी, मग ययाच्या विरामी मीची होसी. यया बोला माझारी, होय न होय झणे करी, येता आती तरी तुझी जाण. पै तुझी आन वाणे हे आत्मलिंगा ते शिवणे, प्रतीची जाती लाजणे आठवणे दी. एरवी वेदू निष्प्रपंचू, जेने विश्वा भासू हा साचू, आज्ञेचा नटनाचू काळा ते जिने. तो देवो मी सत्य संकल्पू, आणि जगाचा हित बापू, मा आणेचा आक्षेपू का करावा. परी अर्जुना तुझे निवेदे, मी या देवपणाची बिरुदे, सांडिली गा मी हे आधे सगळे नितुवा. अरे, वारा आकाशाला मिळत असताना अथवा लाटा समुद्राला मिळताना त्यास कोणाचा प्रतिबंध आहे का? म्हणून देहाच्या उपाधीमुळे तू आणि मी असे भिन्न दिसत आहोत. देहाचा निराश झाल्यावर तू माझ्या स्वरूपात मिळून जाशील. या माझ्या बोलण्याविषयी खरे किंवा खोटे असा संदेह मनात आणू नकोस, कारण माझ्या बोलण्यातील एक अक्षर सुद्धा असत्य नाही, हे मी शपथपूर्वक सांगतो. तुझी शपथ घेणे म्हणजे आत्म्याची शपथ वाहण्यासारखे आहे. हे करणे माझ्या सत्यवचनी ब्रीदाला लज्जास्पद आहे, परंतु प्रेमापुढे लाजेचे स्मरण होत नाही. वेदांनी ज्या ज्ञानाचे वर्णन प्रपंचापासून अलिप्त असे केले आहे, ज्याच्या सत्तेमुळे विश्वाचा भास खरा वाटतो, ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळास जेरी सांगतो, तो मी सत्य संकल्प देव असून जगाच्या कल्याणाविषयी जागरूक असणारा त्या मी शपथ वाहण्याचा खटाटोप का करावा. परंतु अर्जुना, मला तुझ्या प्रेमाने वेडे केले आणि त्या वेडात मी माझे देवत्व टाकून भक्त झाल्यामुळे अर्धा झालो आहे. तू मात्र माझा छंद लागल्यामुळे मत्स्वरूप झाल्याने पूर्णरूप झाला आहेस. पै काजा आपुलिया राओ आपुलिया आपणया, आणवाहे धनंजया तैसे हे की. तेत अर्जुनू म्हणे देवे, अचाट हे न बोलावे, जे आमचे काज नावे तुझे नियेके. यावरी सांगो बैससी, का सांगता भाषही देसी, या तुझिया विनोदासी पारू आहे जी. कमळवना विकाशू, करी रवीचा एक अंशू, तेत आगवाची प्रकाशू नित्य देतो. पृथ्वी निवउणी सागर, भरी जती एवढे थोर, वर्षे तेत मिशांतर चातकू की. म्हणोनी औदार्य तुझे या, मज निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दाणी राया कृपानिधी. अर्जुना, आपले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी राजा, प्रधान, मंत्री यांच्यासमोर आपली आपण शपथ वाहतो, तशातला हा प्रकार झाला आहे. यावर अर्जुन म्हणाला, देवा, असे भलतेच नका हो बोलू. तुमच्या एकट्याच्या नामस्मरणाने आमची कार्य सिद्धीला जातात. असे असून तुम्ही आम्हाला उपदेश देता, शपथपूर्वक वचन देता,
महाराज, या तुमच्या विनोदाला काही सीमा आहे का? सूर्याच्या अल्पशा अंशाने कमलवन प्रफुल्लित होते, तरी सूर्य त्याच्या निमित्ताने पूर्णपणे प्रकट होऊन आपला प्रकाश सर्व जगाला प्रकाशित करतो. पृथ्वीचा दाह शांत करून समुद्रही भरेल इतकी अफाट वर्षा मेघ करतात. परंतु चातकाच्या व्याकुळतेने केलेले प्रार्थनेचे केवळ निमित्तच असते ना. याच कारणाने हे दातृश्रेष्ठ भगवंता, तुमच्या ज्ञानदान रूपी औदार्याला मी केवळ निमित्त मात्र ठरलो. यामुळे आपण या ज्ञानदानाने जगाचे कल्याण केले आहे. तव देवो म्हणती राहे, या बोलाचा प्रस्ताव नोहे. पै माते पावसी उपाये साचची येणे. सैंदव सिंधू पडलिया, जो क्षणू धनंजया. तेने विरेची की उरावया, कारण काही. तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता हंता. निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. एवं माझी ये प्राप्तीवरी, कर्मा लागोणी अवधारी. दाविली तुझ उजरी उपायांची. जे आधी तव पांडुसुता, सर्व कर्मे मज अर्पिता. सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. पाठी माझ्या ये प्रसादी, माझे ज्ञान जाय सिद्धी. तेने मिसळी जे त्रिशुद्धी, स्वरूपी माझ्या. मग पार्थात ये ठाई, साध्य साधन होणे नाही. किंबहुना तुझ काही उरेची ना. तरी सर्व कर्मे आपुली, तुवा सर्वदा मज अर्पिली. तेने प्रसन्नता लादली आजी हे माझी. तेव्हा कृष्णदेव म्हणाले, ही स्तुती करणे थांबव. परंतु तुला जो उपाय सांगितला त्या उपायाने तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. पार्था, ज्या क्षणी मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणापासून तो समुद्र जलात विरघळायला लागतो. त्याला न विरघळण्याचे काही कारण आहे का? त्याप्रमाणे सर्व वस्तुमात्रांच्या ठिकाणी माझ्या स्वरूपाचे भजन केले असता सर्वत्र आत्मबुद्धी होऊन देहाभिमान समूळ नाहीसा होऊन तू मीच होशील. याप्रमाणे क्रमापासून ते माझ्या स्वरूप प्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले. हे पंडुसुता, प्रथम सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत, म्हणजे सर्व ठिकाणी माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल. अशी प्रसन्नता प्राप्त झाल्यावर माझ्या प्रसादाने माझे ज्ञान त्यास प्राप्त होते. त्या ज्ञानाने माझ्या शुद्ध स्वरूपात त्याला मिळता येईल. अर्जुना, अशी स्थिती झाल्यावर त्या ठिकाणी साध्य आणि साधन नाहीशी होतात. आणि असे झाल्यावर म्हणजे जेव्हा माझ्या स्वरूपात तू मिळाल्यावर तुला काही करायचे उरणार नाही. अर्जुना, तू आपली सर्व कर्मे सर्व काळ मला अर्पण केल्यामुळे ही प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे. म्हणून येणे प्रसाद बळे, नवे झुंजाचे नि आडळे. न ठकेची एके वेळे भाळलो तुझ. जेने सप्रपंच ज्ञान जाये, येकू मी गोचरू होय. ते उपपत्तीचे नि उपाये गीता रूप हे. मिया ज्ञान तुझा आपुले, नाना परी उपदेशिले. येणे अज्ञान जात सांडिवियाले, धर्मा धर्मजे. आशा जैसी दुःखाते, हे व्याली निंदा दुरिते. हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. तैसे स्वर्ग नरक सूचक, अज्ञान व्याले धर्माधिक. ते सांडुणी घाली अशेक, ज्ञाने येणे. म्हणून या प्रसन्नतेच्या प्रसादबळाने युद्धाचा प्रसंग, युद्धभूमी यांचा अडसर न मानता मी तुला भुलून गेलो. ज्या योगाने या सर्व प्रपंचासह अज्ञान नष्ट होते आणि एक अद्वितीय असा सर्वत्र दिसू लागतो, ते आपले गीतारूप ज्ञान अनेक युक्तींच्या उपायांनी मी तुला नाना प्रकारांनी सांगितले. या ज्ञानाच्या योगाने धर्माधर्माचे मूळ जे अज्ञान ते सर्व टाकून दे. जशी आशेपासून सर्व दुःखे जन्मतात, निंदेपासून सर्व पातके निर्माण होतात आणि ज्याप्रमाणे दुर्भाग्य हीन स्थितीला प्रसवते,
ज्याप्रमाणे स्वर्ग आणि नरक प्राप्त होण्यास जी धर्माधर्म साधने आहेत, त्यांचे अज्ञान ही जन्मभूमी आहे. ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने समूळ नष्ट कर. हातात दोर आला की त्यावर भासणारी सर्पाची कल्पना टाकून द्यावी, किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील व्यवहार नाहीसा होतो. नाना सांडिले नि कवळे, चंद्रीचे दुपे पिवळे, व्याधी तागे कडुवाळे पण मुखाचे. अग विसा पाटी देऊणी, मृगजळ घापे त्यजुनी, का काष्ट त्यागे वण्णी त्यजिजे जैसा. तैसे धर्माधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात. मग अज्ञान निमालिया, मीची एकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया आपण पेजैसे. तैसा मी एक वाचुनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. पै आणुलेनी भेदेविन, माझे जाणीजे जे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे गा. जैसे घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनया, ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. अर्जुना, कावीळ नाहीशी झाली की चंद्राचा डोळ्यांना भासणारा पिवळेपणा नाहीसा होतो. व्याधी गेल्यावर ती कळत असणारी कडवट चव निघून जाते. सूर्यास्त झाल्यावर मृगजळ नाहीसे होते. लाकूड संपले की त्यातला अग्नी संपतो. त्याप्रमाणे धर्माधर्माचे मिथ्या स्तोत्र भासविणारे जे अज्ञान, त्याचा त्याग करून सर्व धर्माधर्मापासून तू मुक्त हो. ज्याप्रमाणे निद्रा संपली की स्वप्न नाहीसे होते आणि आपण एकटेच उरतो, त्याप्रमाणे अज्ञानाचा विनाश झाला की सहजच मी एकटा उरतो. अर्जुना, माझ्याशिवाय त्याला भिन्न भिन्न भाव उरत नाही. असे जे माझे सर्व व्यापक स्वरूप, त्याच्या ठिकाणी तोच मी आहे अशा शुद्ध ज्ञानाने अनन्य हो. अर्जुना, आपल्याला माझ्याहून वेगळे न मानता सर्वत्र माझे एकत्व जाणणे, तोच एक मला खराखुरा शरण आला असे म्हणावे. घटामुळे घटातील आकाश मूळ आकाशाहून भिन्न दिसते, परंतु घटाचा नाश झाल्यावर घटातील आकाश मूळ आकाशात विलीन होते. त्याप्रमाणे तू मला शरण येऊन एकरूप हो. सोन्याचा मणी सोन्याशी, पाण्याची लाट पाण्याशी एकत्वाने असते, तसा तू एकत्वाच्या भावनेने मला शरण ये. येतपर्यंत 1400 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 29 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.